Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. आपण पाहतोय क्लास 4 चा नेक्स्ट लेसन 4 थिंग्स अबाउट मी म्हणजे माझ्याविषयी 4 गोष्टी. लिसन अँड रीड अलाउड. ऐका आणि मोठ्याने वाचा. पहिलं आहे आय एम साक्षी. आय एम 9 years old. आय एम 130 centimeters tall. आय एम इन स्टँडर्ड 4. म्हणजे काय? मी साक्षी आहे. मी 9 वर्षांची आहे. मी 130 सेंटीमीटर उंच आहे. टॉल म्हणजे उंच. मी 4थीमध्ये शिकते. मग आता तुम्ही साक्षीच्या ऐवजी तुमचं नाव टाकू शकता. तुम्ही किती वर्षांचे आहात ते टाकू शकता आणि तुमची उंचीसुद्धा टाकू शकता. आणि तुम्ही हा लेसन शिकताय म्हणजे तुम्ही 4thमध्येच आहात. जसं की सपोज आय एम सोनल. आय एम 10 years old. कुणी 10 years old असू शकतं. आय एम 135 सेंटीमीटर टॉल असं पण होऊ शकतं की नाही. मग तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमच्या उंचीप्रमाणे इथे चेंजेस करायचे. नेक्स्ट आय लाईक राईस. मला भात आवडतो. आय लाईक टायगर्स. मला वाघ आवडतो. आय लाईक डॅश चॅनल. डॅश म्हणजे इथे तुम्ही तुम्हाला पाहिजे तो चॅनल टाकू शकता. पोगो असेल, कार्टून नेटवर्क असेल, डिस्कवरी असेल, तुम्ही टाकू शकता. आय लाईक रनिंग. मला पळायला आवडतं. मग आता तुम्ही इथे सुद्धा तुम्हाला जे आवडतं ते टाकायचं. समजा मला आवडतं चॉकलेट, मग मी इथे लिहू शकते आय लाईक केक. आय लाईक चॉकलेट. समजा टायगर आहे, टायगरच्या ऐवजी मी लिहू शकते आय लाईक कॅट. आय लाईक डॉग. आय लाईक हॉर्स. हो की नाही. आय लाईक रनिंग. रनिंगच्या ऐवजी मी टाकू शकते आय लाईक ड्रॉइंग. आय लाईक पेंटिंग. म्हणजे हे तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही चेंजेस करायचे आणि लिहायचं. तुमच्याविषयी लिहायचं आहे ना, मग तसं. मग नेक्स्ट आय हॅव अ रेड पेन, 2 blue pencils अँड ऑरेंज शार्पनर अँड अ व्हाईट इरेझर. मग आता इथे सुद्धा तुमच्याकडं काय आहे त्याप्रमाणे तुम्ही चेंज करायचे. सपोज आय हॅव अ ब्लू पेन, 2 black pencils अँड रेड शार्पनर अँड अ ऑरेंज इरेझर. म्हणजे असं आपल्याकडे जे आहे त्याप्रमाणे तुम्ही चेंज करू शकता. किंवा आय हॅव 2 रेड पेन्स असं, 1 ब्लॅक पेन्सिल, 2 व्हाईट शार्पनर्स, 1 व्हाईट इरेझर, 1 येलो इरेझर. असं तुम्ही तुमच्याजवळ वस्तू आहेत तसं टाकू शकता इथे. नेक्स्ट आय कॅन ड्रॉ अ हार्ट. आय कॅन रीड अ फ्यू इंग्लिश वर्ड्स. म्हणजे मी झोपडीचं चित्र काढू शकते. मी काही इंग्लिशचे वर्ड्स वाचू शकते. आय कॅन सिंग अ सॉन्ग. मी गाणं म्हणू शकते. आय कॅन स्विम. मी पोहू सुद्धा शकते. मग तसं तुम्हाला काय येतं ते तुम्ही काढू शकता. जसं की आय कॅन ड्रॉ अ रंगोली. आय कॅन रीड सो मेनी इंग्लिश वर्ड्स किंवा आय कॅन रीड मराठी असं सुद्धा लिहू शकता तुम्ही. आय कॅन डान्स. आय कॅन स्विम किंवा आय कॅन रीड. हो की नाही. असं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तुमच्याविषयी लिहायचं. मग नेक्स्ट एव्हरी डे आय ब्रश माय टीथ. मी रोज ब्रश करतो. टेक अ बाथ. अंघोळ करतो. रीड फॉर सम टाईम. मग अभ्यास करतो म्हणजे वाचन करतो थोडा वेळ. अँड प्ले फॉर सम टाईम. आणि थोडा वेळ खेळतो. मग तुम्ही तसं लिहू शकता. एव्हरी डे आय ब्रश माय टीथ. शक्यतो सगळेच ब्रश करतात ना. तुम्ही नसेल करत तर नका लिहू. आणि पण नसेल करत तर करायला लागा बरं का. टेक अ बाथ. रीड फॉर सम टाईम. समजा याच्याऐवजी असेल जर आम्ही शुद्ध लेखन लिहितो आपण तर आपण लिहू शकतो राईट फॉर सम टाईम. मग आता पहा इथे आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं तसं खाली आपल्याला इथे जी ब्लँक स्पेस दिली आहे ना, इथे आपल्याला हे सगळ्यावरच्या सेंटेन्सची मदत घेऊन खाली सेम स्वतःसाठी बनवायचं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on the bell icon. Thank you for watching.